नमस्कार. चला सगळे सज्ज आहेत. काय सांगणार सुनेबद्दल? काय नाही, चांगली आहे. चांगली आहे. हो, व्यवस्थित आहे. राग भारी येतो. हो वा वा. माझा कमी व्हायला पाहिजे ना थोडा. राग लगेच येतो. आणि मुलाला तुमच्या? मुलाला तिच्यापेक्षा जास्त. मग ते नाही सांगत तुम्ही? मुलाला पण मुलगा जरी असला तर त्याचं पण मी सांगणार. नमस्कार मामा. तुमच्या बाबतीत कसं काय? बस आनंदीत आहे. आनंदी आहे. ओके ओके. बरं, या मुलाच्या आईला राग किती यायचा लग्नानंतर? लग्नानंतर नाही, लग्नाच्या अगोदर खूप यायचा, नंतर कमी झाला. नंतर मग ते नॅचरली होतच ना हळूहळू कमी. हळूहळू. चला मी आधी या दोघांना काही प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न मिस्टर तुम्हाला विचारायचा आहे आणि एक उत्तर द्यायचं. समजा तुमचं पोट बिघडलेलं आहे आणि तुम्हाला बायकोने पुदिना पराठा खायला दिला आणि आईच्या हातचं काय आवडतं तुम्हाला? पावभाजी बनवते. वा. मग माझा प्रश्न आहे की तुमचं पोट बिघडलेलं आहे आणि तुम्हाला बायकोने पुदिना पराठा आणि आईने पावभाजी खायला दिली. खायचंय दोघातलं एकच, तर काय खाल? पुदिना पराठा बरोबर पावभाजी खायची. नाही, एकच खायचं. नाही, दोघातलं एकच खायचंय, बरोबर की नाही? दोघातलं एक खायचं. भाजी तर घ्यावी लागणार ना, चटणीच्या जागी भाजी खाईल पावभाजीतली पुदिना पराठा बरोबर. काय हे हा दोघांनाही सांभाळतायत हा? असं करणार वाटतं तुम्ही? हा, नाही पुदिना पराठा खाणार. पुदिना पराठा ऐकता ना आई? बर, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही सांगा, वाढदिवसाला मिस्टरांनी विश नाही केलं तर काय कराल? शॉपिंगला जाल, TV सिरियल बघाल, अबोला धरून स्वयंपाक न करता रागाने बसून राहाल? अबोला धरून रागाने बसून नाही. काय बरं वाटतंय? सांगायचं ना, बाबा रे माझा वाढदिवस आहे, विश कर. सांगून काय अर्थ आहे ना विश करणं. म्हणजे काय? लक्षात ठेवायला पाहिजे. आणि समजा त्या दिवशी दुसऱ्यांची लक्षात राहिले तर काय करणार ते? हो ना. नाही पाहिजे दुसऱ्यांचं नाही, लक्षात. गाडीवर लिहिले त्यांनी वाढदिवस. 9 नंबर 23 नंबर मला माहिती हा. नाही. 9 नंबर आणि 23 नंबर काय बाईकवर. हा. तर मला माझ्या मुलीने सांगितलं तो 23 तारीख त्याचा वाढदिवस, 9 तारीख हिचा वाढदिवस. बाईकवर सुद्धा बायकोचा वाढदिवस लिहून ठेवलाय ते. जबरदस्त क्रिएटिव्ह. थँक्यू सर. समजा मिस्टर बाहेर गावी गेलेले आहेत आणि ते खूप दिवस झाले आलेले नाहीत, म्हणून तुम्ही फोन केला. त्याच वेळेला त्यांना मित्राचा फोन आला तर काय वाटतं तुम्हाला? तुमचा फोन उचलतील की ते मित्राचा फोन उचलतील? मित्राचा. हा? नाही, ऍक्च्युली कधी कधी कामाचं खूप असतं, त्याच्यामुळे मग ते अर्जंट मी काय नंतर पण बोलू शकते. तर अर्जंट काय काम असेल कळलं ऑफिसचं तुम्हाला? किंवा त्यामुळे कधी असं असेल तर मित्राचा आधी उचला. ह्या काय नंतर करणारच आहेत फोन. स्वतःहून असं करताय तुम्ही. बरं, ठीक आहे. आणि आता ऍक्टिव्ह व्हील चॅलेंज. हां, हे बघा, हे कुलूप उघडतंय ना, मी बंद करतो. ओके, झालं बंद. ही चावी याच्यात टाक. दिसली चावी? व्हेरी गुड. आता हे उचलतो. हां, आणि हे आता करतो. हो की नाही? लक्ष ठेवलं होतं तरी चावी कुठे. आता मला बघायचं आहे तुमच्यापैकी कोण सगळ्यात आधी हे कुलूप उघडणार. वेळ सुरू झाली. चला लवकर. एकच. हां, एक. बघूया. लवकर. अरे सॉरी. उघडलं. तुमच्या प्रेमाचं कुलूप वहिनींनी उघडलं हे आम्हाला आता कळलं. शेवटी ती चावी सुद्धा वहिनींनाच सापडलेली आहे. अभिनंदन. ऍक्टिव्ह व्हील यांच्याकडून ही भेटवस्तू आणि तुम्हा दोघांनाही झी मराठीकडून ही भेटवस्तू. थँक्यू. आणि आमच्या वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. थँक्यू. खरं तर इथून काही अंतरावरच आई राहते, पण मामा नुकतेच या सगळ्यांना सोडून गेल्यामुळे आज आई येऊ शकली नाही. म्हणजे ज्यांनी कन्यादान केलं त्या आई इथे उपस्थित आहेत, पण ती आई आली असती तर आणखी आनंद झाला असता आमच्या वहिनीला. पण या श्रद्धाने मध्यस्थी करून आता या 2 बिल्डिंगमधलं अंतर घालवून टाकलेलं आहे. नाती जुळलेली आहेत आणि ही नाती अधिक घट्ट होण्यासाठी
कुलूप पण देतोय तुम्हाला हं? तेव्हा तुमच्या प्रेमाचं नातं अधिक घट्ट व्हावं असं म्हणत आजचा भाग इथे संपवतो. आणि हो, पाहायला विसरू नका ॲक्टिव्ह व्हील होम मिनिस्टर फक्त झी मराठी. नमस्कार.